काही भाऊ आहे माझा, त्याला बाईक घ्यायची. सो डॉक्युमेंट घेऊन आम्ही चाललो एन्क्वायरी करायला आणि थोडंफार सामान संपलं आहे ते घेऊन यायचं आहे मला. आणि मग शेतात जायचं आणि मग पाणी भरायचं. आज खूप काम आहेत. वाजलं 1. भेटूयात थोड्या वेळाने. ओके, थोडा बिझी डे आज. A few moments later. राशन पाणी आणि माझ्या प्रिन्सेससाठी प्रिन्सेसवाली खुर्ची घेऊन आलो गाईज मी. आता तिची खुशी बघू. आणि पिंक कलरचेच कपडे घातले. अरे वा 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 वा. या या बघ मॅडम, तुमच्यासाठी खुर्ची आणली. बस काय आम्ही चाललो शेतात. आम्हाला रोज असं शेतात जावं लागतं. कापूस वगैरे जमा करून ठेवलं सगळं काढून. ते भोतं उचलून म्हणजे गोण्या घेऊन यायच्या घरी. रोज असं आम्हाला जावं लागतं मला. आणि लाडू आज खूप मागे लागले. नवीन कपडे घातले, नवीन कपडे आणलेत त्याच्यासाठी आज 4 जोडी. तिचे दिवसातून 5 जोडी तर ती चेंज करते कपडे. एवढे तिला यूज असतो कपड्याचा. चला आता थोड्या वेळ भेटूया. चला घरी. लाडू आणि साहिल मागे. असं रोज असं काम चालू आहे आपल्या शेतातलं. जरा कापसाला आज जायला वेळ भेटला नाही, ते बाईकचं करायला गेलेलं म्हणून. आणि उद्या घ्यायला जायचे बाईक भावाची. भेटूयात थोड्या वेळाने. आता हे बघा इकडे आहे अस्वल एकदम खतरनाक, ज्याने खूप काज येते अंगावरती चढलं तर. माझ्या चपलीवर चढलं होतं जस्ट. हालत का नाही भाई, हाल ना. जाऊ दे, तो हालत नाही, आराम करतोय सिनेमॅटिक पद्धतीने. तर गोईंग शेतात परत एकदा. आज खूप कामं केली, पाणी भरलं, घरचे कामं केले. सकाळी एकदा शेतात गेलेलो, आता 4 वाजलेत. आता परत एकदा चाललो आहे. कापूस घेऊन यायचं आहे घरी. ओके, अजून मल्टिपल अर्निंगचे सोर्स अजून भरपूर आहेत आमच्याकडे. ते सर्वच रिव्हील नाही करू शकत आणि सर्वच सांगू शकत नाही. काही लोक बोलतात तुमच्याकडे एवढे पैसे कुठं आणतात, तुम्ही एवढं सोनं नाणं वगैरे विकत घेता. असतात आमच्या सेविंग्स आणि अजून पण कामं आहेत गावात. मी जेही काम भेटतं मला ते करत असतो मी. अजून आपलं शेत आहे, परत एडिटिंग वगैरे चालू असते आपली. परत रेंटने रूम आहे मुंबईला, पण त्याचं भाडं मम्मीकडे जातं असतं. मम्मीचा सोर्स वेगळा, फ्रूट शॉप आहे मम्मीचं तिकडे, आणि रेंटने एक रूम दिलेली तेवढंच, आणि आपलं वेगळे. सो सेविंग्स करा मित्रांनो, सेविंग्स खूप इम्पॉर्टंट आहे. आत्ताच्या घडीमध्ये सोनं खूप महाग झालं. सोनं घेणं असंभव झालं आहे. आम्ही जेवढं घेतलं तेवढं घेतलं, तर परत मे बी घेणं जरा अवघडच जाईल. बस जाऊ आता घरी. काम अजूनही आमचा एक साईडचं शेताचा एक साईडचा भाग आहे, तो संपत आला आहे. त्याच्यानंतर दुसरा भाग सुरू होईल काढणं कापूस. आता तो अजून 10-15 दिवस चालेल काम. त्याच्यानंतर दुसरा सुरू होईल. महिनाभर जाईल हा महिना समजा कामामध्ये. खूप कापूस काढायचा, मग विकायचा, मग आपला हिस्सा घ्यायचा पैशाचा. मागत नाही मी पैसे, जेवढे आजी आजोबा देतात तेवढं घेतो. नाही दिलं तरी काय विषय नाही. जे बोलतात ते काम करतो, सगळ्या गोष्टी ऐकतो. कारण हीच ती वेळ आहे. म्हातारे झालेले असतात ना आपल्या फॅमिलीमध्ये लोक, त्यांचे काम ऐकत जा. कारण नंतर सोबत नसल्यावरती ना खूप वाईट वाटतं, पश्चाताप होतो. बट त्यावेळेस ते काही कामीचं नसतं. चला मी पोहोचलो आहे, जाऊ आता. माझं बोध घेऊन जातो मी घरी. बोध मीन्स कापूस भरतात त्यात ते. A few moments later. चलो गाईज घरी. जस्ट साप दिसला. आजकाल एवढे साप दिसायला लागलेत, मला काय सांगू तुम्हाला, खूप जास्त. आता या 2-3 दिवसात मला ना 4 ते 5 साप दिसलेत, ते पण ओरिजिनल. चला जाऊ घरी. वातावरण बघा शेतातलं, आवडेल तुम्हाला. कापसावर खेळते, वजन करायची बारीक. काय करायचं कर. कोणाचं कोणतं 6:30 वाजलेत बघा. लाडूसाठी झोका बांधलाय लाडू.
रडत आहे जास्त, जरा सर्दी झाली तिला. आणि प्रज्ञा इडली बनवणार आहे, त्यासाठी एवढं लवकर उठली. बघा मिक्सरमधून काढायचं तिला ते सगळं. A few moments later. लाडू पसारा करत आहे आता. खेळायचा टाइम झालाय. परत सर्दी घेऊ, तुला घेऊ. लाडूची मम्मी बनवत आहे इडली. पुण्याला एकदा बनवली होती, त्यानंतर आज दुसऱ्यांदा बनवते ती इडली. 16 वर्ष झालंय, होऊन गेले. लाडूसाठी त्याने पहिले काढून ठेवलेले, एवढे बनवले आहेत बघा. इडली बनवणं चाललंय इकडे अशा पद्धतीने. ते दाखव. इडल्या एवढ्या बनवल्यात बघा, आता अगोदर बनवून ठेवल्यात लाडूसाठी. लाडूने एक खाल्ली, मी अजून टेस्ट नाही केलंय. आंघोळ वगैरे करून मग टेस्ट करेल. पाहिजे तुला? दिला यायला पाहिजे. आरती दे, आरती घे. नको गाइस, मी पहिले पूजा केला, हे थोडासा डाला, फिर पूजा केला, फिर अभी दूसरा बनवला. आधी इसके पूरा डाला पूजा. रोज साफ सफाई करते हैं. कढीपत्ता नव्हता तर घेऊन आलो माझ्या भावाच्या याच्या वावरातून, शेतातून. आणि नारळ. कढीपत्ता जस्ट आणलाय मी. वो कढ़ीपत्ता क्या करने वाली? चटनी. और ये एक नारियल में हो जाएगा क्या? हाँ? काय झालं? मम्मा पाहिजे? मम्मा पाहिजे? देऊ तुला? थांब थांब. सांडू नको हा. हाताने पाणी प्यायला शिकले. सांडव तर जामती, सांडवलं तर राहणार नाही, मला माहिती आहे. इकडे प्रोसेस चालू है इडली मेकिंग ची. आणि हे रात्रीच क्या इसका क्या रहता है रेसिपी इसका? चावल और उड़द दाल मिक्स किया. थोड़ा सा मैंने पोहा भी डाला है इसमें, और इनो भी डाला है मैंने. इनो के बिना मुझे जमता ही नहीं, तब जाके अच्छा आया. इनो डाला है तो बैटर अच्छा है तब. तेल लगा नहीं भूल गए ऊपर वाले में, तेरी वजह से. ऐसे कैसे भाई? तेरी वजह बघू, से भूल गए. खूप दिवसानंतर खातो म्हणून. गाइस, लाडू मला टीका लागणार आहे आता. लाव टीका. लाव ना, लाव आता. मला लाव, मला. तुला लाव, तुला लाव. तुला लाव, तुला मेरी लग गई. पापाला लाव. न मला नको, तुलाच राहू दे. मला नको, लय वाकड तिकडे टिके लाव. स्वतःला लाव ना. काय कोणती भाषा बोलते काय माहिती. अय कोडवर्ड. बराबर तर लगाई. ओ ओ ओ ओ ओ ओ ओ चिडिया उड, तोता उड. झालं लाडूची आंघोळ झाली. चला आंघोळ कर लाडू, जा. से चटणी बनवण्यासाठी हिला मिक्सर मधून काढायचंच होतं की जस्ट लाईट गेली. अभी कैसे ध्यान से निकल गया. बघा कसे उतरणार बेडवर. बघा नारियल चटनीची रेसिपी तर तुम्हाला माहितीच आहे. ये तूने पिछली बार जब पिछले साल तूने इडली बनाया था तो तूने यही ड्रेस पहना था. सच्ची? राजू ने यही पहना है. अरे तो कॉन्फिडेंस हो गया. सच में? हाँ. मेरे को याद आया. मेरे को क्या पता था, मेरे को हाथ में आया तो मैंने पहन लिया. सो कॉन्फिडेंस. देख मैं तेरे नाक में लगते कचरा. मेरे नाक में क्या? मैंने क्या किया तेरे को? हिच्याकडून काही चुकी झालं काहीच माझं नाव घेते. तेरी वजह से मेरे को बोलते हैं. साले मोठे मुळेच झालंय. आज कुछ मौसम ऐसा नहीं है
ये कपड़ा चिपक रहा है, थोड़ा बाल हाथ का ऐसे ऐसे हो रहा है, थोड़ा ऐसा है आज, थोड़ा अजीब ड्राय मौसम है थोडासा. गळे पण सुकलेत आमचे, घसे बसलेत. लाडूला थोडासा खोकला झालाय, नीला जास्त झालाय, मला पण झालाय. औषध संपलंय आमचं, आता घ्यायला जायचं आहे. आणि आता येणार आहे एक. आईने में क्यों लेता है, आईना कितना गंदा है. मग साफ करत जा ना आईना. प्रज्ञा साफ का नाही करत तू आईना? नहीं करती साफ. मग तर इधर गांव में धूली धूले दुनिया भर का. तर प्रज्ञा सकाळ सकाळी उठून हे बाहेरचं सगळं चकचकीत साफ करून टाकले. झाडू मारते इथे रोज. ती कचरा सगळीकडून उडून उडून इकडे आमच्या दारात येतो. ती साफ करते, रोज झाडू मारावं लागतं. इथे भांडे घासते ती, कारण ते बघा आमचे हेच दिवस आहेत जे नंतर आम्हाला आठवणार. वाईट दिवस सर्वांचेच असतात, तर सध्या आमचे सुरू आहेत. बट काय हरकत नाही, आम्ही खुश आहेत आमच्या छोट्याशा घरामध्ये. घरी लवकरच होईल. खूप छान छान कमेंट आले. आपल्या सरप्राईज व्हिडिओला एवढं सारं प्रेम दिलं तुम्ही, त्यासाठी खूप खूप थँक्यू सो मच तुमच्या सर्वांना. मनापासून एवढं प्रेमाची अपेक्षा, म्हणजे अपेक्षा थोडी होती, पण असं वाटलं नव्हतं की एवढं तुम्ही लोक चांगलं बोलतील. थँक्यू सो मच गाईस. खूप छान वाटलं, खूप छान, म्हणजे एकदम खुश आहेत आम्ही दोघे. ते तुमचे छान छान कमेंट्स आले, फक्त त्यामध्ये 4-5च निगेटिव्ह आले, तर ते ब्लॉक केले जातात आणि उडवले जातात. सो काही फरक पडत नाही आपल्याला. आता खूप जास्त पॉझिटिव्ह आले कमेंट्स, तर ते मॅटर करतात. जरी 100 जरी घाण कमेंट आले आणि एक जरी चांगली कमेंट आली ना, ते एक चांगल्या कमेंटच आमच्यासाठी इम्पॉर्टंट असते. ओके, ते इडली आता निघालेली आहे. बघू थोड़ा तोड़ के दिखा कैसा बना है तेरा इडली. तू खुद तोड़ ना बाबा, मत तोड़ ना, मैं बुरा लगता है. महीना थी ना तो निकल क्यों नहीं रहा जल्दी? प्रज्ञा तू कहीं पत्थर जैसा इडली तो मत खिला देना मेरे को. हाँ, फेंक के मारूंगा. फेंक के मारो, सर फूट जाएगा मेरा. See guys, you can see the idli ची quality. Okay. काय दे खेळणे बघा, आमच्या लाडूबाईचे खेळणे आहेत ते पूर्ण बास्केट भरून. अजून पण घरात इकडे तिकडे पसरलेले आहेत. ये बनाने के सांबर बनायला गाइस मी लपलोय, मला शोधते ती. मला शोधते ती. लाडू लप्पाछुपी खेळतोय आम्ही. लाडू 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 इकडं इकडं इकडं. काय ते दाखव दे. सोयाबीन. चला जाऊ घरी. लाईट काय आली नाही. आता सांबार सोबतच खाऊ. चटणी मला वाटते बनणार, खूप वेळ लागेल बनायला. चला लेट्स गो गाईज. वरती तर आहे इडली. वरती ते प्रज्ञा शिकली इडली. सॉफ्ट आहे गाईज. सांबार बनवलाय मी आणि मला ना आणि इडली. सांबार चटणी काढायला गेले तर लाईटच गेली. पण मला चटणी तशी आवडत नाही, मला सांबार सोबतच आवडते इडली. ओके गाईज चला खाऊन घेऊ, खूप भूक लागले. हे पाय टाकते. लाडू पर्शन करते गाईज. आता इकडे आलो होतो मी लाईटीचं विचारायला. इकडे डीपीचे काम चालू आहेत खूप सारे. लाईट यायला मी लाईटवाल्याचे जस्ट बोललो, आपले लाईनमॅन आपल्या ओळखीचे. सो
आता त्यांना बोलून चाललो घरी, कारण तो लाईटीचा जाम, लाईट नसल्यावर करमत नाही. आता जाऊ घरी आणि बघू थोड्या वेळाने 1 तासानंतर कांद्याची चटणी रेडी होईल. तोपर्यंत सांबार सोबतच काम चालवायला लागेल. गाईज लाईट नाही आले अजून. इकडे शेतात आलो आहे हे घ्यायला यांचे बोत. जाऊ घरी. खराब झालेला कॉटन. साहिलने एवढा हे केला बघा कापूस. गाईज घेऊन जायचं याचा मला घरी. किती किलो आहे? 30 नक्की गॅरंटी. जितनी ताकत है उतना मार जोर से. मार ना. क्या मार. तू मार ना. कर कर ना. जोर का लगा. तू पेट आगे कर. पेट क्यों? बाइसेप्स पे मारते हैं. चल भाग. गाइस लाडू नहीं बघा. पेन रंगोटी लाडू नहीं. हॅपी होली. ए मोठी बाइसेप पे मत मार. मेरा एक मुक्का मारो ना डायरेक्ट रो देगी. ऑक्सफर्ड खेळेगी का? गायला झोपायचं होतं दिवसभर. 6 वाजल्यापासून उठले पण लाडू नाही झोपू दिलं नाही. खूप मजा आली याची. लाडू गेले फिरायला तिकडं. जी चटणी अजून नाही बनली कारण लाईटच अजून आली नाही. सो सॅड. चटनी का खाना. इडली सांबर ब्लॉग. दिस इज इडली सांबर ब्लॉग. नो इडली चटणी. A few moments later. गाईज आत्ता फायनल लाईट आली. जस्ट नाव 6 वाजले. काय आता यांचा कापूस मोजायचा सगळ्यांचा. गाईज हा साहिलचा आहे. तुझाच आहे ना. साहिलचा आहे. यो साहिलचा आहे. तो माईचा आहे. हा तो माईचा आहे का? हे बाबाचा आहे. यो माईचा आहे आणि अरुणचा आहे. बघू किती किलो आहेत सगळं. हे पण अरुणचा आहे. मागून आणलाय. तेव्हा कशी मस्त. आता आलो आम्ही कापूस मोजून घरी. हिंड फेरी पोरगी हिला फिरल्याशिवाय घराच्या बाहेर फिरल्याशिवाय करमत नाही घरी. लहान लेकर एवढं हट्टी का असतात मला कळत नाही. नो 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 लाडू नो नो. हे बघा नो 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 नो. तिला बरोबर माहिती बघा पप्पा रोज काय करते. बोटे का बोटाने करते हो का असं. पण सगळं कट केलं माझं. सगळं कट केलं. किती डेंजर आहे ते छोटे पोरं. बाहेर चला गाईस थोडं काम करतो आज. जरा जास्त काम आहे. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. लाडू बाय कर. लाडू बाय कर. बाय कर ना. कर ना. दिसतंय का तुला? ती झोपेतून उठली. आता ती 12-1 वाजेपर्यंत झोपणार नाहीये. आता 9:30 वाजले. तिला माझ्या मांडीवर यायचं आणि ते बोट घालायचं लॅपटॉपमध्ये. चालतंय भेटूयात. चला नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय. टेक केअर. लव्ह यू ऑल. कीप सपोर्टिंग. काहीच करू देत नाही पोरगी. A few moments later. चला गाईस डान्स टाइम आहे. गाईस डान्स बघा. डान्स बघा. डान्स टाइम आहे. हा रात्रीचा बघ किती वाजले. 10 वाजणार. कंबर कंबर कंबर. काय कैसा डान्स आहे खतरनाक.